जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो। तर पुढारी न्यूज मी आज बघितली। लक्ष्मण हाके असतील किंवा आणखीन असे आंदोलक हे असतील ते पण त्या मुलाखतीला बोलवले होते पुढारी न्यूज मधल्या त्या मॅडमनी। तर लक्ष्मण हाकेचं असं म्हणणं येतंय की ह्या नोंदी जी निघाल्या त्याच्यावर सुद्धा खाडाखुड करून ह्या कुणबी नोंदी ओबीसी मध्ये घातल्या म्हणून। पण ह्याला लाज वाटायला पाहिजे मूर्खाला, ह्याला अक्कल नसून की ही सरकारी काम आहे, ह्याच्यात खाडाखुड केलेली चालत नाही काय नाही। आम्ही तसं म्हणजे स्वतःचा विचार करतच नाही, काय असेल ती कायद्याच्या चौकटीत बसणार आहे त्याच्यातूनच आमचा प्रयत्न चालू आहे। एवढ्या दादांनी उपोषण केलं तर तू त्याला आडवा आलास, तिथं तू आंदोलन केलं वडापाव खाऊन। तुला आमच्याबद्दल बोलायची तुझी लायकीच नाही र हाक्या नालाय का। तुला आणखीन बी आम्ही सांगतोय की तू आमच्या नादी लागू नको, टीका करू नकोस, की तू दाखवून दे पुरावा की कुठं खाडाखुड केली आणि कुठं कुणबी नोंदी आरक्षण मध्ये घातल्या त्या खाडाखुड करून। अरे आमचा हक्काचा आहे ती सरकार देण्यात गेले की त्याच्यातून चुका काढायच्या, मराठा समाज बाजूला काढायचा पडलेला आहे। तुझ्यापेक्षा सरकार आमच्या विरोधात आहे आणि तू काय सांगतोस की खाडाखुड केली ही केली, की तुझ्या रक्तात असेल तुझ्या खानदानात असेल की खाडाखुड करणं, त्याच्यात जाणं करणं, असे अपशब्द बोलू नको। आता जिथं मराठा चुकत नाही तिथं मराठा झुकत नाही हे पण तुला आणखीन आम्ही वारंवार सांगून देतोय की तू कुणाचंच कल्याण केलेलं नाही, तू फक्त राजकारणी फायदा घेतोस, तुला आतून पॉकेट मिळते असं बोलण्याबद्दल, त्याच्यामुळे तू तसं बोलतो की तू आता मराठी समाजाच्या आडवं येऊ नको। तुला आणखीन बी आम्ही सांगायला लागलोय, नाहीतर एक घाव दोन तुकडा झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची तुला कल्पना असावी। आणि पुढारी न्यूजवाल्या त्या मॅडमला पण माझं सांगणं आहे की तुम्ही बोलताना जरंगे यांना म्हणताय आणि हाकेला हाके साहेब म्हणताय, मग त्याला एवढी पदवी प्रतिष्ठा कशामुळे तुम्ही देताय? तुम्ही जसं त्यांना बोलताय ना, आज मराठा समाज 2 कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये आमच्या मनोजदादांमुळे गेलाय, मग त्यांना तुम्ही असं किंमत देऊन पण तुम्ही पण बोला ना त्यांना की पाटील साहेब म्हणा किंवा जरंगे पाटील म्हणा। जरंग्यांनी म्हणजे जरा बोलताना विचार करून बोलावा आणि मानानं आणि आदरानं आमच्या मनोजदादांना बोलावं। ही आणखीन आम्ही प्रत्येक वेळेस सांगतोय की प्रत्येक शब्दाकड कोण कसं बोलतंय आणि कोण कशा पद्धतीनं शब्दाचा उच्चार करतं हे आमचं सगळ्या मराठा समाजाचं लक्ष आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना सांगण्याचं एकच कारण आहे की असं बिनहेचंही बोलू नका, की प्रत्येक शब्दाला त्यांना मान सन्मान देऊन मनोजदादांना बोला। ही अशी कुत्री भुकणारी आहे ती उपोषण करणारी की आमच्या विरोधात ही वडापाव खाऊन ही ती त्यांना तुम्ही साहेब म्हणताय आणि मनोज धरंगे दादांना जरंगे म्हणताय, हे तुमचं चुकतंय। पुढारी न्यूजच्या त्या ज्या मॅडम आहेत ना त्यांना माझं आणखीन एक सांगणं आहे वारंवार की आणखीन एक सांगणं आहे माझी मराठी समाजांना की बाबांनो, माझ्या सुद्धा मिस्टरांना नोकरी आहे, सरकारी पगार भरपूर आहे, पण आपला समाज पुढे न्यायचा आहे म्हणून मी तळमळीने व्हिडिओ काढते आणि माझ्या व्हिडिओ काढण्याचा महागटला एकच उद्देश आहे, कारण की मी माझ्या लेकरांची फी भरू शकते किंवा मी माझा खर्च भागवू शकते, पण आपल्या स्वतःचा विचार आपण करून चालायचं नाही। आपल्याला आपला समाज पुढे न्यायचा आहे, आपल्याला आपल्या समाजाचं कल्याण करायचं आहे। ज्याला नोंदी भेटल्यात ना त्यांनी पण सहकार्य करा, ज्याला भेटलं नाही तर त्यांनी पण आपल्या आरक्षणासाठी लढायची तयारी ठेवा। की बघा ह्या आपल्या मराठा समाजात महिला पुढे येत नाही, त्याच्यामुळे सरकार एवढी नखरे करायला लागल्या। तर दुसऱ्या समाजात महिला पुढे येऊन आपलं स्वतःचं काय ते हक्काचं जी काय असेल ती घेऊ शकतात हे करते त्या, पण आपला समाज महाग आहे की नग बाबा। अरे आज आपला समाज बुडायला लागलाय ह्याचा विचार करा। आणि आणखीन सरकार म्हणतंय की कुणाचंही मन न दुखावता आम्ही आरक्षण देऊ। आज आमच्या बांधवाच्या एवढ्या आत्महत्या झाल्या, त्या एवढे आमचे बांधव वारल्यात, बलिदान दिल्यात, मनोजदादाची तब्येत वारंवार बिघडती, ह्याचा तुम्ही विचार करू नका। फक्त आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायचं असेल तर कुणाचं मन दुखतंय का नाही दुखतंय ह्याचा सरकारनं विचार करतंय। वा रे वा सरकार, ती आतंकवादी तरी बरी तुमच्यापेक्षा, पण आता ही शेवटचा टप्पा आहे। जर आम्हाला आरक्षण दिलं तर मग काय मराठा समाज आहे ते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ। 4 पाऊल महाग सरकलंय म्हणून काय आम्ही झुकलेलो नाही कुणा पुढे, की त्याच्या पुढे 6 पाऊल उडी जास्त पडल ह्याचा पण सरकारने विचार करावा आणि आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं। असले हाके भुजबळ असल्या कुत्र्यांचं न ऐकता आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाकावं